तर तिकडे भाजपच्या अनेक नेत्यांना मंत्रिपदाच्या अनुषंगानं फोन यायला सुरुवात देखील झाल्याचं समजतं आहे। नितेश राणे आणि शिवेंद्रसिंह राजे भोसले यांना चंद्रशेखर बावनकुळे यांनी फोन केल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे। मंत्रिपदासाठी हे फोन आता गेल्याची माहिती मिळते आहे। गेल्या महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात असलेले मंगलप्रभात लोढा यांना सुद्धा मंत्रिपदासाठी फोन गेल्याची माहिती मिळते आहे। तर पंकज भोयर आणि जयकुमार रावल यांना सुद्धा मंत्रिपदासाठीचे फोन गेल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। चंद्रकांत पाटील यांना सुद्धा मंत्रिपदाच्या अनुषंगानं फोन गेल्याची माहिती मिळते आहे। पंकजा मुंडे, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील, गणेश नाईक आणि मेघना बोर्डीकर या भाजपच्या नेत्यांना, आमदारांना मंत्रिपदाच्या अनुषंगानं फोन गेल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। राज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार होतोय। संध्याकाळी 4च्या दरम्यान मंत्रिमंडळाच्या अनुषंगानं पद आणि गोपनीयतेची शपथ महायुतीतल्या 3 घटक पक्षातले नेते घेणार आहेत। भाजपकडनं नेमके कोणकोणते नेते मंत्रिपदासाठी दावेदार आहेत त्याची नावं देखील आपण पाहतो आहोत। यापैकी काहींना फोन देखील गेल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडनं नेमके कोणकोणते आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत या संदर्भातला देखील तपशील काही वेळात आपल्यापर्यंत येईलच। मात्र सध्याच्या घडीला भाजपकडनं नेमक्या कोणकोणत्या नेत्यांना मंत्रिपदासाठी फोन येत आहेत, सूत्रांकडनं जी माहिती मिळते त्या अनुषंगानं ही नावं समोर आलेली आहेत। चेतन ननावरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या, त्यांच्याकडनं या संदर्भातली माहिती आपण जाणून घेऊया। चेतन, काही भाजपच्या नेत्यांना मंत्रिपदासाठीचे फोन आता गेल्याचं समजतं आहे। काही नवीन नावं देखील यामध्ये आहेत, जुनी नावं देखील दिसत आहेत। चेतन, काय नेमकी माहिती? मध्ये प्रदर्शन दिसत आहे। ज्या प्रकारची बातमी लोकशाहीने सर्वप्रथम दिली होती की काही लोकांचा पत्ता कट होऊ शकतो, मात्र काही नव्या चेहऱ्यांनी संधी दिली जाऊ शकते। आणि यामध्ये आता आपण पाहत आहोत की शिवेंद्र राजे भोसले असतील किंवा नितेश राणे असतील, असे नव्या जमाचे हिंदुत्ववादी चेहरा, मराठा चेहरा, अशा नव्या चेहऱ्यांचा आणि नव्या उमेदवारांचा समावेश या मंत्रिमंडळात करण्यात आलेला आहे। त्यामुळे नेमका आता पत्ता कोणाचा कट होतो हेही पाहणं महत्वाचं असेल। दुसरीकडे मेघना बोर्डीकर असेल, महिलांमधून नवा चेहरा हा दिसत आहे। तर पंकजा मुंडे यांचंही पुनर्वसन, आपण राजकीय पुनर्वसन म्हणू शकतो त्याला, की मंत्रिमंडळाच्या द्वारे करण्यात येत आहे। अजिंक्य, चेतन, काही सरप्राईज एलिमेंट दिसू शकतो का मंत्रिमंडळ विस्तारामध्ये? काही असं नाव एखादं की ज्यामुळे आश्चर्य व्यक्त होईल अशी काही परिस्थिती आहे? निश्चितच पंकज भोयरच्या रूपामध्ये आपण एक नवीन चेहरा बघितलेला आहे। कुणालाही कल्पना नव्हती की पंकज भोयर सारख्या साध्या आमदाराला ही संधी दिली जाईल, मात्र भाजप याच आपल्या धक्कातंत्रासाठी ओळखला जातो। दुसरीकडे आपण पाहिलं असेल की मुंबईमधून मंगलप्रभात लोढा यांना पुन्हा एकदा संधी देताना अद्यापही आशिष शेलार यांच्या नावाची कुठेही घोषणा झालेली नाहीये। त्यामुळे आशिष शेलार यांना संधी मिळणार की पुन्हा एकदा त्यांना प्रतीक्षा करावी लागणार। दुसरं एक नाव म्हणजे प्रवीण दरेकर, ज्यांचं सातत्यानं नाव चर्चेमध्ये होतं, मात्र अद्याप त्यांनाही फोन गेल्याची चर्चा नाहीये। या उलट बहुप्रतीक्षित म्हणजे बऱ्याच काळापासून प्रसिद्धीत असलेल्या गणेश नाईक यांना मात्र संधी देण्यात आलेली आहे। त्यामुळे बऱ्याच जे मोठे आणि बऱ्याच काळापासून राजकीय वर्तुळात असलेले चेहरे आहेत त्यांपैकी काहींना जरी संधी दिली असली तरी काहींची प्रतीक्षा अद्याप कायम दिसत आहे। अजिंक्य, आपण बघूया आज नेमकी कोणकोणती नावं दिसतात मंत्रिपदाच्या अनुषंगानं। चेतन, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।